हॅलो, कशा आहात मैत्रिणींनो? तुम्ही बरं आहात ना? आज तुम्हाला मी पीठ कसं चाळायचं ते दाखवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीनं पीठ चाळून घ्यायचं. बिलकुल बी खाली सांडत नाही. बारीक वाटी घ्यायची, तिच्यामध्ये पीठ चाळायचं. तुम्हाला जर मोठ्या कार्यामध्ये जर पीठ चाळायचं असलं तर बाजरी चाळायची, चाळण घ्यायची आणि त्याने चाळायचं. पटदिशी चाळून होतं. कोणतीही पालेभाजी निसायची असली तिला पहिले असं झटकून घ्यायचं आणि मग निसून घ्यायची. किडे वगैरे सगळे पडून जातात. भाजी धुताना 10 मिनटं मिठाच्या पाण्यात भिजू घालायची आणि मग भाजी धुवून घ्यायची. डाळ शिजाय घातली का जो वरचा फेस होतो तो काढून घ्यायचा, किंवा डाळ उतू गेली तरी चालते. उतू गेल्यावरती पण चांगली असते, सगळा वरचा फेस निघून जातो. तो नक्की काढून घ्यायचा. भाताचा बी वरचा आलेलं सगळं काढून घ्यायचा. जुनी लोक भात येळून खात होते किंवा चुलीवरती सगळा भात उतू घालीत होते. ज्यावेळेस आपण भाज्या पावसाळ्याचा आणतो त्यावेळेस भाजी अर्धा तास तरी पाण्यात भिजू घालायची मीठ टाकून. अर्धा तासाच्या नंतर असले किडे वर येतात. मिठात जवळजवळ 20 मिनटं 30 मिनटं भाजी भिजाय घातली होती तेव्हा वरती किडे आलेले आहेत. भाजी धुताना चांगलं मोठं घामेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये अशी खळखळीत भाजी धुवून घ्यायची. भाजी हमेशा मोठ्या घामेल्यामध्ये धुवायची, मोकळ्या पाण्यामध्ये खळखळीत, जेणेकरून सगळे किडे बाहेर निघून जातील. मिठाच्या पाण्यात भिजाय घालायची, नंतर 2-4 पाण्याने अशी खळखळीत धुवून काढायची. गॅसवरती आपण भजी, वडापाव, समोसे जे काही तळतो त्या टायमाला गॅसच्या शेगडीला टिश्यू पेपर लावून घ्यायचा, जेणेकरून गॅसची शेगडी खराब होणार नाही.